ॲसर्शन आणि रिझन क्वेश्चन सॉलिड आहे ना, खतरनाक, नेहमी गडबड होते. सोपा उपाय सांगतो. ॲसर्शन म्हणजे काय? एखादं आपण केलेलं साधं वाक्य, साधं विधान म्हणजे ॲसर्शन. रिझन म्हणजे काय? तर ते जे विधान आहे त्या विधानामध्ये जी काही सिच्युएशन आहे ते घडण्याचं कारण, ते म्हणजे रिझन. आपल्याला आता ऑप्शन काय मिळतात याच्याच खाली? 2 वाक्य दिलेलं असतात, ॲसर्शनचं एक वाक्य आणि रिझनचं एक वाक्य. खाली 4 ऑप्शन आहेत. ॲसर्शन अँड रिझन बोथ आर ट्रू अँड रिझन इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ॲसर्शन. Assertion and reason both are true and reason is not the correct explanation of the assertion. बाकी 2 ऑप्शन सोपे असतात. assertion is true, reason is false, किंवा assertion is false and reason is true. याच्यातले 2 ऑप्शन्स सोपे आहेत, म्हणजे ते वाक्याची सत्यता पडताळून पण काही मोठी गोष्ट नाही आहे, ते पटकन तुम्हाला कळतं. पण प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे का रे? ज्या वेळेला ना ॲसर्शन आणि रिझन दोन्ही करेक्ट असतात आणि दोन्ही रिलेटेड असतात आणि रिझन इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन किंवा नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन हे आपल्याला शोधायचं असतं, गडबड होते. त्यावेळेला काय करायचं माहिती आहे का? आधी ॲसर्शनचं वाक्य बोलायचं आणि त्यानंतर लावायचं बिकॉज, आणि बिकॉज म्हटल्यानंतर रिझनचं वाक्य लावायचं आणि बघायचं ते सेन्स करते का. हे जर सेन्स करत असेल ना तरच रिझन इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ॲसर्शन, नाहीतर नाही. एक्झाम्पल देतो. हां, पाऊस पडतो, ॲसर्शन. ओके. पाण्याच्या वाफेचं थंडावा लागला की पाण्यात रूपांतर होतं, रिझन. बरोबर आहे. पाऊस का पडतो? कारण पाण्याच्या वाफेचं थंडावा लागला की पाण्यात रूपांतर होतं. आता सिंपल गोष्ट आहे. पाऊस पडतो, ॲसर्शन. कारण, बिकॉज पाण्याच्या वाफेचं थंडावा लागला की पाण्यात रूपांतर होतं. बरोबर आहे, दोन्ही वाक्य करेक्ट आहेत आणि रिझन इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ॲसर्शन. बरोबर आहे. पण समजा मी गंमत केली तिकडे तर, आणि बऱ्याचदा नीटमध्ये हे करतात. हां, पहिलं वाक्य आधी देतात, दुसरं नंतर देतात. म्हणजे काय? पाण्याचा वाफेचं थंडावा लागला की पाण्यात रूपांतर होतं आणि रिझनमध्ये देतात पाऊस पडतो. मग असं होऊ शकतं का की पाण्याच्या वाफेचं पाण्यात रूपांतर होतं कारण पाऊस पडतो, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. मग ही गडबड असते ना, ही ओळखायची. आपल्याला वाटतं ना, अरे स्टेटमेंट रिलेटेड आहेत, बरोबर आहे, काहीतरी गडबड आहे, आणि आपण टिक पण करतो, बरोबर आहे, करेक्ट एक्सप्लेनेशन आहे, पण ते आपल्याला चुकतं, निगेटिव्ह मार्किंग होते. माहिती आहे का झालेलं असतं? हे वाक्य फ्लिप केलेलं असतं वर खाली. हे समजून घ्यायचं, म्हणून बिकॉज लावून बघायचं. याच्यानंतर नाही चुकणार, तुम्हाला माहिती आहे. नीट डोकं चालव आणि आता स्क्रॉलिंग बंद कर, अभ्यास कर.